उद्या सकाळी 8 वाजल्यापासून विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या मतमोजणीची सुरुवात होणार आहे। पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क इथे अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये होणार आहे। 2 दिवसापासून या ठिकाणी मोठी पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। शहरातील सर्वाधिक 25 फेऱ्या खडकवासला विधानसभेच्या होणार आहेत, तर सर्वाधिक कमी 20 फेऱ्या असतील। कोरेगाव पार्क इथून या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। राज्याचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या लागणार आहेत। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होते। पुणे शहरातील 8ही विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती याच ठिकाणी भारतीय अन्न महामंडळाचं जे गोदाम आहे त्या ठिकाणी होणार आहे। याच ठिकाणी मतपेट्याची जी स्ट्रॉंग रूम आहे ती आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। केंद्रीय सशस्त्र दलाची तुकडी असेल, राज्य राखीव पोलीस दल असेल आणि स्थानिक पोलीस यांच्या मदतीने ही सगळी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या मतदान मोजणी केंद्रावरती लावण्यात आलेली आहे। उद्या सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात होईल। 465 फेऱ्या ज्या आहेत त्या जिल्ह्यातल्या या मतमोजणीसाठी करण्यात येणार आहेत। सर्वाधिक पुणे शहरातील ज्या मतदारसंघ आहे तो खडकवासला मतदारसंघ आहे, ज्या मतदारसंघाचे 25 फेऱ्या होणार आहेत आणि सर्वाधिक कमी जे आहे ते 20 फेऱ्या होणार आहेत। तर उद्या सकाळी 8च्या सुमारास जवळपास 2000 कर्मचारी जे आहेत ते या सगळ्या मतमोजणीला सुरुवात करतील। या मतमोजणी केंद्रामध्ये बूथ प्रतिनिधी तसेच मतदारांचे प्रतिनिधी सुद्धा असणार आहेत। प्रत्येक मतपेटी उघडताना CCTV कॅमेरे लावण्यात येणार आहेत आणि सुरक्षेसह स्ट्रॉंग रूममधून ही मतपेटी उघडण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा जिल्हा अधिकाऱ्याने दिली आहे आणि त्याची पूर्ण तयारी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।